भीती वाटायची जेव्हा जसं तुम्ही म्हणालात, की डिश बनवली आणि जेव्हा तुम्ही पेस्ट करायचात जजेस समोर, आम्ही बघितलंय तुम्ही इमोशनली व्हायचात. काय त्या भावना असायच्या म्हणजे काय असायचं ते मनामध्ये? ते स्वयंपाक करणं आपल्या गृहिणींसाठी सोपं असतं हो. हो. स्वयंपाक पण भरपूर कॅमेरा असतात. हं. तुमची जेव्हा प्लेटिंग करतात तेव्हा तिन्ही जज तुमच्यासमोर येऊन उभी राहतात. हो. तुम्हाला काहीही प्रश्न विचारतात. ज्यांना आपण टीव्हीवर बघत आलो यांच्याकडे बघायचं, यांच्या प्रश्नाकडे उत्तर द्यायचं की डिश कंप्लीट करायची. कारण की वेळ तर आपल्यासाठी थांबणार हो, नाहीये. हो. ते टायमिंगचं मॅनेजमेंट, त्यांच्या प्रश्नाची उत्तरं देणं आणि इकडे एक कॅमेरामॅन आपल्याला फोकस करतोय, तो अगदी तोंडाजवळ. इकडे शेफ्स आहेत, भरपूर सारे कॅमेरा आहे. हे ॲक्चुअली. सगळं खूप चॅलेंजिंग असतं. खरंय, खूप. खरंय. खरं चॅलेंज तर हो, तेच हो. असतं. म्हणजे ही तारेवरची कसरत आहे. अगदी, पडद्यामागे अगदी. आपण कितीही बोलू. पण ह्याची तुम्हाला म्हणजे आपण गप्पा मारताना तुम्ही उल्लेख केला होता, की याबद्दल तुम्ही एक 10 दिवस तुम्हाला ट्रेनिंगचे दिले होते. सो तेव्हा तुम्हाला हे सगळं शिकवलं जायचं का? म्हणजे छोट्यातल्या छोट्या गोष्टी की वरवरचं असायचं फक्त? नाही, शिकवत कोणी नाही. फक्त अच्छा. तुम्हाला ते 10 दिवसाचं ग्रूमिंग किचन दिलं जातं. मग बरं. तुम्हाला काय प्रॅक्टिस करायची ती तुमची मर्जी. अच्छा, म्हणजे तुम्ही तुमची प्रॅक्टिस हां, करायची. तुम्ही प्रॅक्टिस बरं. करायची आणि हं. त्यात पण आम्हाला चॅलेंज द्यायचे. जे टीव्हीवर अच्छा. बघायचे चॅलेंज ते तर अगदी किरकोळ होते. त्याच्यापेक्षा अवघड काय चॅलेंज बोलता? तिथे असायचे आणि बरं. त्यानुसार आपण करायचं. मग हं. तुम्ही तिथे कुठे चुकलात, तुम्ही कुठे काय करायला हवं, ते आम्हाला तिथे आमचे फूड टीम आम्हाला करेक्ट करायचे. मग करेक्ट त्यातनं करायची. आम्हाला करायचं की कळायचं की अरे हां, नेक्स्ट टाईम आपण आता ही चुकी नाही करायची म्हणून. हं, पण ते हं, फार हं. दिवस नसतं. फक्त 8-10 दिवसच तुम्हाला ग्रूमिंग किचन मिळते. खरं म्हणजे हे खूप चॅलेंज आहे. म्हणजे गोडाबरोबर आंबट कसं कॉम्बिनेशन करायचं हे तुम्ही अक्षरशः म्हणजे एक म्हणतो ना चुटकीसरशी तुम्हाला ते हो, पटकन विचार करावा लागतो. अगदी. म्हणजे हा सगळा तुमच्या प्रेझन्स ऑफ माइंडचा खेळ आहे असं मला एक्झॅक्टली. वाटतं. कमाल, कमाल. आपण या जर्नीबद्दल तर जाणून घेणार आहोत. पण मला उत्सुकता आहे, की या सगळ्या जर्नीच्या आधीची सुवर्णा कशी होती? काय ते बाळकडू घरातूनच मिळालेलं होतं का? आवड होती का? कसं होतं सगळं बालपण, शिक्षण वगैरे? एकतर मला डिझायनर बनायचं होतं. फॅशन काय डिझाइन बोलता? फॅशन डिझायनर बनायचं होतं. बरं. पण आपली प्रत्येक स्वप्न पुरी होत नसतात आणि हं. स्पेशली तेव्हा तर मुलींना खूप रिस्ट्रिक्शन्स असायचे आणि लवकर लग्न वगैरे. तर होतं आयुष्यात काहीतरी करायचंय. तेव्हा असायचं ना पेपरमध्ये नाव यायचं, फोटो हां. यायला हवं. म्हणजे ते खूप मोठं मोठं स्वप्न असायचं, वाटायचं. की अरे हो. पेपरमध्ये फोटो आला. तसंच की काहीतरी एकदम आउट ऑफ द बॉक्स करायचं. हं, काय हं, करायचं माहिती नाही. हं. आणि स्वयंपाकाची तर आवड होतीच. कारण की घरात आई, आजी सगळ्या खूप सुगरणी, सगळे छान स्वयंपाक करतात. त्याच्यामुळे ते कल्चर घरात होतंच. जे टास्क आम्हाला मास्टर शेफमध्ये हं. भेटायचे ते घरात आमचे वडील आम्हाला द्यायचे. काय बोलता? कारण की त्यांना बाहेरचं नाही आवडायचं. तर ते बरं. सगळे इन्ग्रीडियंट्स घेऊन यायचे. "हे अच्छा. बघा, हे हे मी असं आणलंय. मी तिथे ते खाल्लं होतं. त्याची चव तशी होती. ते तसं बनवून दाखवा." काय म्हणलं, बोलता? हे कसं करायचं? पण हो. नाही, बाहेरचं नाही. कारण की हं. हायजीन वगैरे हे ते खूप हां. पाळायचे हं. आणि पण मी खाल्लं होतं. मुंबईला मी हे असं खाल्लं होतं. त्याचा आकार असा होता, त्याचा रंग तसा होता. म्हणजे हे बरं. आम्ही लहानपणापासूनच अच्छा, चॅलेंजेस म्हणजे ते केलेत. ट्रेनिंग कदाचित त्यांना माहिती असेल, की पुढे काहीतरी होणार आहे. बरं. अगदी. तर बरं. त्याच्यामुळे ती आवड निर्माण झाली आणि एज्युकेशन झालं, लग्न झालं, मुलं झाली. वेळच नाही भेटला. पण काहीतरी करण्याची होते. मी खूप केलं. म्हणजे मी माझं लग्न झाल्यानंतर मी 3D ॲनिमेशन केलं. माझी मुलगी ओह! 2.5 वर्षाची असताना ती प्लेमेटमध्ये 3 तास जायची. तेवढ्या वेळात मी कोर्स करून काय यायची. बोलता? कमाल. त्याच्यानंतर माझा लहान मुलगा तो प्लेमेटला जायचा तेव्हा मी ग्राफिक डिझायनिंग केलं. आई तर म्हणजे कुठे शपथ! थांबले नाही. सतत मी म्हणजे प्रयत्न करत राहिले, की कुठेतरी सक्सेस मिळेल, कुठेतरी हं. म्हणजे शिकत शिकत राहायचं माणसाने, सतत शिकत राहायचं. आणि टीव्हीवर आता तरी सोशल मीडिया भरपूर सारे ऑप्शन्स आहे तुम्हाला हं. YouTube वगैरे. तेव्हा एवढ्या सुविधा नव्हत्या. नव्हत्या. आमच्या वेळी तरी नव्हत्या बरोबर. तेव्हा सुविधा. तर जे टीव्हीवर शो यायचे ते रेसिपी बघायच्या, लिहून काढायच्या. तर हो. तो स्पीड मॅच करणं वगैरे ते तर आमचा तेव्हाच अभ्यास हां. झालेला. तर तसं आणि मॅगझीन बरोबर. लोकमतचे पेपर, न्यूजपेपरमध्ये काय रेसिपीज बोलता? यायच्या, हो. मॅगझिन्स असायचे हो. आणि टीव्हीत बघून-बघून असं आम्ही तेव्हा शिकलेलो. हं. त्याच्यामुळे ते शिकलेलं वेळेवर सगळं अगदी कामात आलं. खरी गोष्ट आहे. म्हणजे आणि कलाकार हा कधीच घरी बसत नाही असं नाही म्हटलं आणि जातं. तुमची शांतही बसत एक्झॅक्टली. नाही. कारण तुमची ती कला हां, म्हणजे हां. ग्राफिक डिझायनिंग असेल किंवा इन जनरल डिझायनिंग ही आम्ही तुमच्या प्लेटिंगमध्ये पाहिलेली आहे. जी उत्तम प्लेटिंग तुम्ही म्हणजे सर्व्ह करणं ही पण एक कला आहे. हो. म्हणजे लोक आणि माझं एज्युकेशन आर्ट टीचर ऑफ डिप्लोमा झालंय, तर माझं बापरे! आर्टचं बॅकग्राऊंड आहे. म्हणजे हे सगळं कुठे ना कुठेतरी डेस्टिनीनी प्लॅन केलं होतं, की पुढे हे सगळं
करायचंय. सो ये सब शुरुआत है, पिक्चर अभी बाकी तो है. फायदा झाला. प्लेटिंग मध्ये कलर कॉम्बिनेशन वगैरे म्हणजे सगळेजण विचार करायचे की कोणता एलिमेंट ठेवायचा. मी आधी विचार करायचे की कोणत्या कलर कॉम्बिनेशनचं आपण कोणता एलिमेंट बनवायचं. ऍक्च्युली आणि ही कला आहे खरंय. म्हणजे लोकांना व्हिज्युअली ती म्हणतो ना भूक लागणं, आधी डोळ्यांनी खातो. डोळ्यांनी आपण खातो, खरी गोष्ट आहे.